नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील, सदस्य ऊसदर नियंत्रण मंडळ आणि प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष महाराष्ट्र राज्य। आज आमच्या माढा तालुक्यातील चांदज या गावच्या सर्व शेतकऱ्यांची तक्रार आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांच्या समवेत चर्चेसाठी आलेलो होतो। त्याचं कारण काय की चांदज येथे मे आणि जूनमध्ये जी अतिवृष्टी झाली, वादळी वारं झालं, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आणि तसे पंचनामे त्यावेळेस पूर्णपणे शासनाचे आदेश असताना संबंधित कृषी सहाय्यक असेल, तिथला कोतवाल असेल, मंडल अधिकारी, तलाठी आणि ग्रामपंचायत किंवा राजकीय नेतृत्व यांनी पंचनामे जे शेतकऱ्यांचे करायचे होते ते संबंधित आणि ज्याचे त्याचे लागेबांधे असणाऱ्या शेतकऱ्यांचेच पंचनामे केले आणि ज्यांचं मूळ नुकसान झालेले जे शेतकरी आहेत त्यांचे पुरात नुकसान झालेले जे शेतकरी आहेत त्यांच्या पिकांचे पंचनामे झालेले नाहीत। त्यामुळं आज गेल्या 2 दिवसापूर्वी शासनाकडून अनुदान मंजूर झालं। त्या अनुदानाच्या यादीमध्ये या चांदजमधील संबंधित शेतकऱ्यांची कुठलीच नावं नाहीत। म्हणजे अशी राजकीय आकसापोटी या चांदजमधील सर्व शेतकऱ्यांवर आज अन्याय झालेला आहे। त्यामुळं आम्ही महसूल RDC जे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत अभिजित पाटील साहेब यांच्याकडे आम्ही जाऊन भेटलो आणि पाटील साहेबांना ही सगळी शेतकऱ्यांची कैफियत सांगितली आणि साहेबांनी लागलीच प्रांत मॅडम यांना फोन करून सांगितलं की फेर चौकशी करावी। आमची एकच मागणी आहे की आमचे तत्कालीन पंचनामे दुरुस्त करून आम्हाला या सगळ्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान मंजूर करून या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात येऊ नये आणि संबंधित जे तलाठी असतील, महसूल अधिकारी असतील, कोतवाल असतील यांनी जे चुकीचे पंचनामे करून जी शासनाची फसवणूक केलेली आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा फौजदारी गुन्हा नोंद करावा या मागणीचं निवेदन आम्ही सर्व शेतकऱ्यांसमोर दिलेलं आहे। धन्यवाद।